नमस्कार, रोकटोकला आपलं स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. तुमच्या देहाचा मालक कोण, असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुम्ही काय सांगाल? मीच आहे माझ्या देहाचा मालक. तुम्हाला असं वाटत असेल तर ते साफ चूक आहे. तुम्ही तुमच्या देहाचे मालक आहात हा तुमचा भ्रम आहे, भ्रम. सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक कायद्यांनी तुमच्यापासून हा हक्क केव्हाच हिरावून घेतलाय. हे सगळं उजेडात कशामुळे आलं तर सुप्रीम कोर्टात सध्या सुरू असलेल्या एका सुनावणीमुळे. येत्या 1 जुलैपासून तुमचे आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं वित्त विधेयकातच तशी तरतूद केलेली आहे. हे विधेयक गेल्या बजेटमध्ये अधिवेशनात संसदेत संमत केलं गेलं. आधार कार्डाच्या या सक्तीला आव्हान देणाऱ्या किमान 3 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या आहेत. 2009-2010 मध्ये तत्कालीन UPA सरकारनं आधार कार्ड योजनेला सुरुवात केली. बोटांचे ठसे आणि डोळ्याच्या पडद्याच्या म्हणजेच आपल्या डोळ्याच्या बाहुलींच्या आधारे देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एक विशेष ओळख क्रमांक देण्यात आला. पण आधार कार्डासाठी असे शारीरिक नमुने घेण्यासच याचिकाकर्त्यांचा विरोध आहे. सुरुवातीला सरकारी योजनांचा फायदा घेणाऱ्या लाभार्थींसाठी केवळ ही आधार कार्ड योजना आहे असं सांगण्यात आलं. पण आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. मध्यंतरी झारखंडमधल्या 14 लाख, तब्बल 14 लाख आधार कार्डांचा डाटा चोरीला गेल्याची गंभीर बाब समोर आली होती. सरकारकडे नोंदवलेल्या आधार कार्डाचे तपशील खासगी कंपन्यांना देण्यात आल्याची उदाहरणं देखील आता समोर आहेत. आपल्या बँक खात्यांचे, मोबाईल क्रमांकांचे तपशील मार्केटिंग कंपन्यांकडे असल्याचं आपण पाहतोय. त्याच धर्तीवर आधार कार्डाचे तपशील जाहीर झाले तर काय गजब होईल याचा विचारही करवत नाही. या तपशिलांच्या आधारेच सिम कार्ड क्लोनिंग करून आर्थिक घोटाळे करता येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. आधार कार्ड योजनेला सुरुवात करताना त्यातला डाटा सुरक्षित राहील अशी ग्वाही नंदन निलकेणी यांनी दिली होती. पण आता तो डाटाच सुरक्षित नसेल तर ATM हॅकिंग होण्याची भीती आहे. पण मग अशा परिस्थितीत आधार कार्डाची सक्ती करण्याचं कारण काय? पॅन कार्ड, IT रिटर्न, GST नोंदणी, रेशन कार्ड या सगळ्यासाठी आधार सक्तीचं करून सरकारला नेमकं काय साध्य करायचंय? आधार कार्ड सक्तीसाठी सरकार एवढा आग्रही का? आणि तसं असेल तर आधार कार्ड नोंदणी डाटा सुरक्षित ठेवायची हमी सरकार का घेत नाही आणि तसं ठेवत का नाही? आधार कार्डाची माहिती गोपनीय राहील आणि त्या तपशिलाची चोरी होऊ देणार नाही याची ग्वाही सरकार देणार आहे का? अशा प्रकारची सक्ती करून सरकार देशातल्या प्रत्येक व्यक्तीवर, त्याच्या हालचालींवर, त्याच्या खरेदी विक्रींवर नजर ठेवू इच्छित आहे का? नागरिकांच्या खाजगी आयुष्यात हा सरकारचा हस्तक्षेप आहे का? आमच्या देहावर देखील आता मालकी आमची नाही तर सरकारची आहे असं कोर्टात खुद्द सरकारच म्हणत आहे. आणि या निमित्तानं सरकार विरुद्ध न्यायालय असा संघर्ष निर्माण झालाय का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. तुमच्या देहाचा मालक कोण? तुमचा देह किती सुरक्षित याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत सायबर गुन्ह्यांचे कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी. प्रशांत माळी, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत तंत्रज्ञानाचा ओव्हरलोडचे लेखक अतुल कहाते पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होतात. अतुलजी, आपलं स्वागत. सायबर तज्ञ, पोलीस प्रबोधिनी, कर्नाटकातून थेट आपल्याशी संपर्कात आहेत विकास नाईक, आपलं स्वागत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे हे देखील आपल्या बरोबर आहेत. सर्वच मान्यवरांचं स्वागत. सुरुवात करूया अमर साबळे यांच्यापासून. अमर साबळे, सरकार प्रत्येक ठिकाणी आधार कार्डाची सक्ती करतंय. तुम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतात त्यावेळेला आधारला तुमचा विरोध होता. संसदेमध्ये तुमच्या सहकारी खासदारांनी याच्यावर मोठी मोठी भाषणं केली होती. पण आता सत्तेवर बसल्यानंतर काँग्रेसनी जेवढ्या जोमानं राबवली नसेल एवढ्या जोमानं तुम्ही आधार कार्डाची योजना राबवताय. या घुमजावचं कारण काय? तुम्हाला आधार कार्डाची सक्ती कशा करता हवी आहे? अमर साबळे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आधार संबंधी चर्चा झालेली आहे. सर्व राजकीय पक्षांनी या संदर्भात आपली मतं व्यक्त केलेली आहेत आणि या सर्वांची चर्चा झाल्यानंतर, त्याचं एक चिंतन मनन झाल्यानंतर आधार कार्डच्या माध्यमातून एकूणच व्यवहारामध्ये
आणि मानवी जीवनामध्ये एक पारदर्शकता आली पाहिजे या हेतूने आधार हे पॅन कार्डशी लिंक करण्यात आलेलं आहे. जमिनीच्या 3 फुटाखाली ही शासनाचीच मालकी असते आणि अंतिमतः कुणीही कुठल्या मालमत्तेचं मालक जरी असलं तर अंतिमतः या देश आणि देशाची सार्वभौम सत्ता ही मालमत्तेची हे मालक असते, हे कायद्यानुसार सांगितलेलं आहे. त्यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून एकूणच मानवी जीवनामध्ये आणि प्रशासनामध्ये एक पारदर्शकता यावी याच्यासाठी हा आधार आणि पॅन कार्डची लिंक निर्माण करण्यात आलेली आहे. नरेंद्र मोदींनी प्रशासनाच्या सत्ता प्राप्त झाल्यानंतर या देशामध्ये पारदर्शकता निर्माण झाली पाहिजे आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून या देशाचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी मतं मांडली होती. आणि ती मतं मांडल्यानंतर आधार हा काँग्रेसने पुढे मांडलेला हा मुद्दा आहे आणि त्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या सगळ्या त्रुटी दुरुस्त करून हे आधार पॅन कार्डशी लिंक करण्याचं धोरण निश्चित झालेलं आहे. आणि या पॅन कार्डमुळे या देशाची प्रगती होईल, विकास होईल. त्यामध्ये ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी दुरुस्त करता येऊ शकतात. जगामध्ये सर्वात जास्त सिक्युरिटी ही इस्रायलमध्ये आहे. इस्रायलमधले कुठलीही सिस्टीम हॅक होत नाहीये. अशा पद्धतीची इस्रायलमध्ये जी सिस्टीम आहे त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांच्याशी करार करून आपल्याला आपल्या आधारमध्ये ज्या काही त्रुटी असेल त्या दूर करता येईल. परंतु आधार ही या देशाला एक चांगली प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी ही व्यवस्था आहे, ती आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. अमर साबळे, इस्रायलच्या सिक्युरिटी सिस्टीम्स बरोबर चर्चा करून यातल्या त्रुटी दूर करता येतील म्हणजे भविष्यकाळ आहे. इथे तुम्ही आत्ताच करून बसलायत आणि त्यात पुन्हा प्रगती आणि विकासाच्या तुमच्या नेहमीच्या गोष्टी तुम्ही करताय. त्याचबरोबर तुमचा जो पारदर्शकतेचा नारा आहे तो पार तुम्हाला आधार देणाऱ्या शिवसेनेला तुम्ही पारदर्शकतेचा चेहरा दाखवलात. त्याचबरोबर तुम्हाला मतं देणाऱ्या आणि न देणाऱ्या लोकांच्या आधारवर देखील तुम्ही आता निराधार करायची पाळी आणली आहे, अशी परिस्थिती आहे. अतुल लोंढे, 2009-10 मध्ये 50,000 कोटी वाचतील. संसदेतलं ते भाषण आजही आमच्याकडे उपलब्ध आहे. 50,000 कोटी वाचतील असा काँग्रेसचा दावा होता. मग आज तुम्ही सत्तेमध्ये असताना त्यावेळेला तुमचा पाठिंबा होता. भाजप तेव्हा विरोधात होती, तेव्हा त्यांचा विरोध होता. आता तुम्ही विरोधात गेल्यानंतर पॅनला आधार कार्डाशी लिंक करण्यात तुम्ही विरोध करताय. सत्तेत असताना विरोध नव्हता, सत्तेच्या विरोधात गेल्यानंतर आता तुमचा पॅनला आधारला लिंक करण्यामध्ये विरोध आहे. हे नेमकं कशा करता? ही योजना तर तुमची होती. असं आहे उदयजी, याच्यामध्ये एक तर की मला पहिले खासदार साहेबांनी जी माहिती दिली ती थोडीशी दुरुस्त करायची आहे. ती अशी की आधार बिल जे आहे ते आधार बिल यांनी मनी बिल म्हणून पास केलं, कारण यांना माहित होतं राज्यसभेमध्ये याच्यावर सांगोपांग चर्चा होईल आणि सत्य परिस्थिती काय आहे ती लोकांसमोर येईल. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. मला अजूनही आठवतं नंदन निलेकणी साहेबांना स्पेशली त्याच्यासाठी अपॉइंट केलं होतं, कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आलेला होता. त्याच्यामागची भूमिका अशी होती की ज्या लिकेजेस होत्या, जे पिल्फरेजेस होते आपल्या स्कीम्समधले, सरकारी योजना ज्या होत्या, मग त्या सरकारी अन्नधान्य योजनेमधून जात असतील, संजय गांधी निराधार असेल, गॅस सबसिडी असेल, अशा अनेक गोष्टी ज्या होत्या सरकारी योजनेच्या, त्या देण्याच्या संदर्भामध्ये हे आधार कार्ड असावं अशी ती संकल्पना होती. 2014 नंतर त्या संकल्पनेला पॅन कार्ड आणि बँकच्या संदर्भातला प्रत्येक गोष्टीला कंपल्सरी करणं जे आहे ते सुरू आहे. तर या संदर्भामध्ये अनेक गोष्टी, आता ॲक्सिस बँकेच्या विरोधामध्येच गुन्हा दाखल केला होता आधारनी, कारण की त्यांनी फिंगरप्रिंट्सचं कसं रिप्रिंटिंग झालं, तर सायबर तज्ज्ञ आहे ते सांगतील कसं कसं त्याचा मल्टिपल यूज झाला होता. आधार कार्डला या संदर्भामध्ये आमचा विरोध नाही. संसदेमध्ये याची सांगोपांग चर्चा झालेली नाही. ते मनी बिल म्हणून पास केलं. ते जर फायनान्स बिल म्हणून आलं असतं तर दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा झाली असती. ती चर्चा झाली नाही. त्यामुळे आज तुम्ही पाहिलं तर आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये इन्कम टॅक्स ही जी आहे ही राईट टू प्रायव्हसीमध्ये असणारी गोष्ट आहे. तुमच्याजवळ ज्या ज्या काही आपण डिजिटल स्टोरेज आणि डेटा तयार केलेले आहे ते त्या डेटाला क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनसाठी इन एनी केस ऑफ ब्रीच ऑफ लॉ
सरकारला ऍक्सेस असतो, पोलीस डिपार्टमेंटला ऍक्सेस असतो. त्यामुळे आधारला इन्कम टॅक्स सोबत अटॅच करणं जे आरटीआय मधनं बाहेर काढण्यात आलेलं आहे, कारण की व्यक्तिगत माहिती कोणाला देता येत नाही. आपण माहिती घ्या की इन्कम टॅक्स मध्ये जर उद्या मी म्हटलं की बा मला डॉक्टर निरगुडकरांचं रिटर्न हवं आहे, तर ते सरळ सांगतात की आरटीआय आम्हाला लागू होत नाही, आम्ही कोणाची व्यक्तिगत माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टींवर आणि अनेक सिक्युरिटीचे इश्यूज जे आहे ते उपस्थित केलेले आहे. त्यामुळे त्याचा जो मूळ उद्देश होता की आपल्याला भ्रष्टाचार जो होता योजनांमधला तो दूर करण्याचा जो उद्देश होता, तो उद्देश व्यक्तिगत कायद्यापर्यंत गेला, व्यक्तिगत सुरक्षिततेपर्यंत गेला. अनेक त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित झाले, म्हणून त्याला विरोध आहे. मला अतुल लोंढे काही कारण नाही. अतुल लोंढे स्पेसिफिक आहे. आता अमर साबळे यांनी करतोय की व्यक्तीचा तुम्ही अतुल लोंढे आता अमर साबळे यांनी असं विधान केलं की संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली, सर्व पक्षांनी यावर मतं व्यक्त केली आणि मगच हे पारित करण्यात आलं. संसदेच्या पटलावर आणि आता इथं तुमचा विरोध आहे का पाठिंबा आहे? योजना तुमची होती म्हणून मी विचारतोय. बोला. बोला बोला. असं आहे डॉक्टर साहेब, याच्यामध्ये पहिली माहिती मला इथे मी पहिल्यांदाच क्लिअर केली होती की याच्यामध्ये संसदेमध्ये सांगोपांग चर्चा झालेली नाही. हे मनी बिल म्हणून फक्त लोकसभेमध्येच मांडण्यात आलं, राज्यसभेपर्यंत याला जाऊ देण्यात आलेलं नाही आहे. आमचा पाठिंबा या योजनेला, ज्या सरकारी योजना आपण गरिबांपर्यंत पोहोचवतो, सबसिडाइज योजना आहे ती टार्गेटेड सबसिडी, पहिले आपण सबसिडी दिली, मग टार्गेटेड सबसिडीचा प्लॅन आणला आणि त्याला मग ही टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आपण दिला होता. त्याला व्यक्तीच्या प्रायव्हसीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश कधी नव्हता. आपण संसदेमधली सगळी भाषणं काढा, त्या संसदेमधल्या भाषणामध्ये कधीही राईट टू प्रायव्हसी याच्यापर्यंत पोहोचण्याचा कधीही विचार झाला नव्हता. ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. त्याच्या अनुषंगानं साबळे साहेबांनी सांगावं की ते मनी बिल म्हणून पास झालं की नाही झालं. राईट टू प्रायव्हसीचा तुम्ही उल्लेख केलाय. अमर साबळे, पहिले तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे की मनी बिल का फायनान्स बिल हा शब्द छल करून तुम्ही एक प्रकारे दिशाभूल करताय का? आणि दुसरी गोष्ट, या देशाच्या अटॉर्नी जनरलनी स्पष्टपणे सांगितलं की या देशातल्या नागरिकांचा त्यांच्या देहावर अधिकार नाही. आजपर्यंत आम्ही खायचं काय, आम्ही कोणाची उपासना कशी करायची, आम्ही रोकड वापरायची का डिजिटल व्यवहार करायचे, हे सगळं सरकार ठरवत होतं. कोणते कपडे घालायचे हे पण सरकार ठरवत आहे. आता आमच्या बँकेमध्ये कसे पैसे आणि कुठे जातील ते हे सुद्धा तुम्ही ठरवताय. आमच्यावर किती लक्ष ठेवणार आहात तुम्ही? सरकारला आमच्यावर लक्ष ठेवण्या व्यतिरिक्त गव्हर्नन्स करायला काही वेळ मिळणार आहे का, अशी टीका आता तुमच्यावर होती आहे. त्याचं उत्तर काय द्याल? आमच्या देहावर सुद्धा तुमचा अधिकार आहे आता. प्रथम लोंढे साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर देतो की मी प्रत्यक्ष राज्यसभेमध्ये खासदार म्हणून बसत असतो. मनी बिल आणि फायनान्स बिल कोणतंही असू द्या, संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा होते. सर्व पक्षाच्या खासदारांनी त्याच्यावर मतं व्यक्त केलेली आहेत. राज्यसभेचं कामकाज त्यांनी जर तपासलं तर त्यांच्या लक्षात येईल राज्यसभेमध्ये सुद्धा मनी बिल म्हणून ते मांडलं गेलं, त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली. लोंढे साहेबांनी त्या संदर्भात राज्यसभेचं कामकाज तपासावं. नंबर 2 की या देशामध्ये साधारणतः 29 लाख पॅन कार्ड धारक आहेत. फक्त त्यापैकी 5 लाख लोक IT रिटर्न्स भरत असतात. या देशामध्ये जर IT रिटर्न्स भरणारे 5 लाख लोक असतील आणि या देशामध्ये 125 कोटी जनता त्यांचं उदरनिर्वाह या देशामध्ये करत असेल, तर ह्या 125 कोटी लोकांचं उदरनिर्वाह करण्यासाठी आणि देशाचं प्रशासन व्यवस्थित चालवण्यासाठी आणि देश प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाचा IT रिटर्नचा दायरा वाढवला पाहिजे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, जे पैसे जास्त खर्च करू शकतात, अशा पद्धतीचे सर्व व्यवहार लोकांचे प्रशासनासमोर आले पाहिजेत. आणि ते प्रशासनासमोर आले तर त्यामध्ये गैर काय? जर तो पैसा जो इन्कम टॅक्स चुकवतात, जे बेनामी व्यवहार करतात, जे चुकीचे व्यवहार करतात, अशांचे व्यवहार जर रेकॉर्ड झाले आणि रेकॉर्ड झाल्यानंतर तो पैसा शासनाकडे आला आणि त्या पैशातून जर या देशाचा विकास झाला तर त्यामध्ये गैर वाटण्याचं कारण नाही. नंबर 2. नंबर 3 की मी मगाशी सांगितलं होतं
की या देशामध्ये समाज म्हणून आपण जगत असताना, समाजामध्ये समाजाचं स्थान आहे म्हणून आपण आहोत, तेव्हा त्याला मानवाचं स्थान प्राप्त होत असतं. अशा वेळेस समाज म्हणून त्यांनी जगायचं, परंतु स्वतःची ओळख लपवून ठेवायची असं काही कारण नाही. जर समाजामध्ये जगत असताना स्वतःचं अस्तित्व लपवायचं आणि माझी प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे, अशा पद्धतीचा आविर्भाव व्यक्त करणं हे सामाजिक दृष्ट्या ठीक नाहीये. म्हणून आपली ओळख, आपलं नाव वेगवेगळं असू शकतं, आपलं आडनाव वेगवेगळं असू शकतं, परंतु निसर्गाने दिलेली आयडेंटिटी आहे जी बायोमेट्रिक आणि बोटाचे ठसे हे बदलू शकत नाही. अमर या साबळे. माध्यमातून जी आपली नैसर्गिक ओळख आहे, ही नैसर्गिक ओळख लक्षात घेऊन गव्हर्नन्स करण्याचा हा साबळे. प्रयत्न आहे. आणि मोदींचं अमर साबळे, मुद्दा तोच आहे. ही जी आमची नैसर्गिक ओळख आहे, की जी नैसर्गिक ओळख दुसऱ्या कोणाशीही मॅच होत नाही. एक वेळ आडनावं किंवा नावं मॅच होऊ शकतात, परंतु नैसर्गिक ओळख काही मॅच होऊ शकत नाही. ही नैसर्गिक ओळखच जर आम्ही तुमच्या हातात दिली आणि विश्वासाने दिली आणि तीच जर तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकलीत, लोकांमध्ये टाकलीत, तर आमचं अस्तित्व कितपत सुरक्षित आहे हा खरा सवाल आहे. आणि याच चर्चेच्या टप्प्यावर मला 2 तज्ज्ञ आहेत या विषयातले, एक कायदेतज्ञ आणि दुसरे एक IT चे तज्ज्ञ, अतुल कहाते आणि प्रशांत माळी यांना चर्चेत मी निमंत्रित करतोय. अतुल कहाते, तुम्ही आता चर्चा ऐकलीत, दोन्ही बाजूचे व्ह्यूज ऐकलेत. राजकारणामध्ये सत्तेवर असताना आणि सत्तेवर नसताना कसे भूमिका बदलल्या तेही पाहिलं. ते जनतेसमोर ठेवणं गरजेचं होतं. परंतु एक सिक्युरिटीचा मुद्दा आत्ता इथे मांडण्यात आलेला आहे, प्रायव्हसीचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. आपल्याला काय वाटतं, आधारसारखी प्रणाली आणि त्याचा जो डेटा आहे आमचा, ज्याच्यामध्ये माझ्या डोळ्याच्या बाहुल्यांचे डिटेल्स आहेत, माझ्या अंगठ्याचे डिटेल्स आहेत, ज्याच्यावरून मी कोण आहे हे ठरतं, माझं आधार कार्ड ठरतं, हा डेटा पब्लिक डोमेनमध्ये गेला तर आधार कार्ड आणि त्याची प्रणाली कितपत सुरक्षित आहे? अतुल कहाते. मला असं वाटतं की याचे आपण 2-3 वेगवेगळ्या अंगांनी विचार याचा केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे सगळा आधार डेटाबेस मधला जो तपशील आहे, म्हणजे मगाशी जे उल्लेख झाले की आपल्या अंगठ्याचे ठसे किंवा डोळ्याच्या बाहुल्यांमधले तपशील जे प्रत्येक माणसाचे वेगळे असतात, हे अतिशय सुरक्षितरित्या ठेवलेले आहेत असा निर्वाळा नंदन निलेकणींनी अनेक वेळेला दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे ती माहिती कुठे लीक झालेली आहे किंवा ती सहजासहजी लीक होईल असं मला वाटत नाही. पण खरा धोका आहे तो दुसराच आहे, तो असा की या माहितीशी लिंक झालेले इतर अनेक ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे आपण मगाशी मनरेगाचा उल्लेख केलात किंवा इतर समजा बँकांच्या खात्यांशी आपण आधारमधली माहिती लिंक केलेली असली आणि तिथून जेव्हा आधारमधल्या डेटाबेसशी संपर्क साधला जातो, तर त्यावेळेला ही जी बाहेरची ॲप्लिकेशन्स आहेत किंवा बाहेरच्या वेबसाईट्स आहेत, तर त्यांच्यामधली माहिती कितपत सुरक्षित आहे, ती माहिती जेव्हा आधारबरोबर संलग्न केली जाते किंवा आधारमधली माहिती तिथे घेतली जाते, तेव्हा काही गडबड होते का? आणि तशी ती होत नसेल तर मग जी माहिती उदाहरणार्थ 3 वेबसाईट्सवरनं प्रसिद्ध झाली, आपण ज्याचा सुरुवातीला उल्लेख केलात, ती तिथे माहिती कशी काय आली? तर त्याचं स्पष्टीकरण देताना काही जण असं म्हणतात की बायोमेट्रिक डेटा तिथे आलेला नाही आहे, फक्त आधारचे नंबर्स आलेले आहेत, आधार कार्डांचे नंबर्स आलेले आहेत. पण आधार कार्डांचे नंबर आले की त्याच्याबरोबर बँकांच्या खात्यांचे तपशील आले, ही सुद्धा गंभीर गोष्ट आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जसं सर्रास अलीकडच्या काळात होतं की सिम कार्ड क्लोन करून कोणाच्याही नावाने सिम कार्ड इश्यू केलं जातं आणि आधार कार्डांच्या बाबतीत ही गोष्ट अतिशय गंभीर होऊ शकते. म्हणजे मी दुसऱ्याच्या नावाने उदाहरणार्थ सिम कार्ड घेतलं आणि समजा माझा आधार नंबर जो आहे तो त्या माणसाचा आधार नंबर दिला, कारण एक झेरॉक्स कॉपी दिलेली पुरते, तर त्याला जे वन टाईम पासवर्ड्स येणार आहेत ते पासवर्ड्स माझ्याकडे यायला लागतील आणि भीम सारख्या ॲप्लिकेशनमधून मी त्याच्या नावावर पेमेंट करू शकेन. म्हणजे हे तितकं सोपं नाही आहे करायला, पण ही शक्यता आहे. आणि अशा प्रकारच्या शक्यता
अस्तित्वात येऊ नयेत यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे मला वाटतं पारदर्शकपणे लोकांसमोर आलं पाहिजे, नाहीतर ही भीती लोकांच्या मनात कायम राहील. विकास नाईक, आत्ता तुम्ही अतुल कहाते यांचं प्रतिपादन ऐकलं की कशा करता आणि काय प्रकारचे धोके हे आत्ता निर्माण होत आहेत, परंतु आज IT रिटर्नपासून ते अगदी IT रिटर्न न भरणारे आणि मिड डे मीलची सुविधा घेणारे जी लोक आहेत त्यांच्यापासून ते अगदी बाळंतपणाचे बेनिफिट सरकारकडनं मिळतात त्याच्यापासून ते सबसिडीपर्यंत आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या या सगळ्या गोष्टींकरता आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. जानेवारी ते मार्च या 3 महिन्याच्या काळात जवळपास 20 योजनांचा लाभ घेण्याकरता आधार अनिवार्य करण्यात आलेलं आहे. हे कितपत सुरक्षित आहे आणि हे कितपत आवश्यक आहे याच्याकरताच आधार कार्डाची निर्मिती झाली का? आता अतुल कहाते म्हणतात त्याप्रमाणे UIDच्या अंडर आधार कार्डाचा जो डेटा आहे तो सुरक्षित असू शकतो, परंतु जर UIDचा डेटा आम्ही दुसऱ्या कोणाशी म्हणजे आधार कार्डाचा नंबर जरी आम्ही दुसऱ्या कोणाशी शेअर केला तरी तो सुरक्षित राहणार आहे का? एक या विषयातले सायबर तज्ज्ञ म्हणून आपलं काय मत आहे? विकास नाईक. माझं असं म्हणणं आहे, जसं डिजिटल इंडिया आहे, आधार कार्ड ऑफकोर्स मॅन्डेटरी असणारच बरेच ठिकाणी, पण जसं मी फॉर आहे सरांचं म्हणण्यानुसार, अतुल कहाते सर जसं म्हटले की जोपर्यंत ते गव्हर्नमेंट रिपॉझिटरीमध्ये आहे, स्ट्रॉंग होल्डमध्ये सगळे डेटा आहे, ते सुरक्षित आहे. पण ज्या क्षणी आपण थर्ड पार्टी इंटरव्हिनिंग घेतो आतमध्ये, म्हणजे थर्ड पार्टी कुठल्याही ऍप्लिकेशनला आम्ही जोडून देतोय सेंट्रल रिपॉझिटरीला, ते कितपत डेटा एक्सचेंज करताना काय काय डेटा एक्सचेंज होत आहे आणि कितपत ते डेटा सुरक्षित रीतीने एक्सचेंज होत आहे, आणि एक्सचेंज होत आहे म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय काय डेटा एक्सचेंज सेंट्रल रिपॉझिटरीहून तुमचं थर्ड पार्टी ऍप्लिकेशन पर्यंत पोहोचत आहे, हे फार महत्वाचं आहे. जर त्याचा क्लॅरिटी असेल आणि ते एन्क्रिप्टेड मोड मध्ये करत असाल, आता तुम्ही बघितलात कारण US मध्ये पण सगळे त्यांचे सिक्रेट सर्व्हिसेस भरपूर सायबर व्हिजिलन्स आणि सोशल मीडिया सर्व्हेलन्स चालू केलेलं आहे. त्यामुळे गुगल आणि फेसबुकनी आणि व्हॉट्सअपनी पण त्यांचं एंड टू एंड एन्क्रिप्शन केलं, ज्याने की त्यांचं जे काही ब्रीच ऑफ प्रायव्हसी आहे, त्यांचं कॉन्स्टिट्युशनल जे राईट्स आहे ह्युमन, ते कुठे कॉम्प्रोमाइज होता कामा नये. तसलं कुठलं तरी ऍप्लिकेशन मध्ये काही सोयीस्कर रीतीने वापर झाला तर मला वाटत नाही की हे फारसा मोठा इश्यू असणार, पण ते होणं आवश्यक आहे. प्रशांत माळी, मगाशी जो मी प्रश्न अमर साबळे यांना विचारला तोच तुम्हाला या क्षेत्रातले सायबर क्षेत्रातले कायदेतज्ञ म्हणून विचारतोय. आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की माझ्या हाताची बोटं, माझ्या हाताचा अंगठा, माझे डोळे हे माझे आहेत, परंतु मला माहीत नव्हतं की त्याच्यावर माझी नाही तर आता सरकारची मालकी आहे. सरकार ठरवणार की त्या बोटाचे ठसे आणि त्या बाहुल्यांचे डिटेल्स कोणाकडे आणि कसे जातील, आणि मग तो जो घेणार आहे तो त्याचा वापर कसा करणार आहे. या सरकारनं आमच्या देहावर आमचा अधिकार नाही असं थेट सुप्रीम कोर्टात सांगितलंय. काय सांगाल प्रशांत माळी? हा जो युक्तिवाद होता सुप्रीम कोर्टामध्ये तो आपल्या संवेदनांच्या मर्यादेमध्ये होता, आणि पण मी तुम्हाला 3 सिक्युरिटी इन्सिडेंट सांगू इच्छितो. ह्याच्यामध्ये 3 ज्या रिसेंट केसेस झाल्यात. पहिली म्हणजे जी रिलायन्स जिओबद्दल जी केस झाली होती, ज्याच्यामध्ये एकाच माणसाचे ठसे 3-4 वेळा घेऊन पहिल्या माणसाला फ्री कार्ड देण्यात आलं होतं व दुसऱ्या-तिसऱ्या माणसाला त्यांनी पैसे घेऊन 5-10 हजार रुपये घेऊन ते कार्ड देण्यात आलं होतं. म्हणजे असे फ्रॉड्स चालू झालेत. दुसरं म्हणजे आपल्याच मुंबईमध्ये आपली जी केमिकल डिपार्टमेंट आहे मुंबई युनिव्हर्सिटीचं, तिथे खूप साऱ्या मुलांनी एक रेझिन डेव्हलप करून फिंगरप्रिंट्सच त्यांनी खोटे छापून बनवून त्यांनी फिंगरप्रिंट्सच्या माध्यमातून अटेंडन्स सिस्टम बनवली होती आणि खोटं ते प्रॉक्सी मेंटेन करत होतं. म्हणजे ह्याची तोड त्यांनी शोधली आहे. तिसरा म्हणजे राजस्थानमध्ये हे बघितलं गेलं की प्रत्येक माणसाने 2 फिंगरप्रिंट दिले होते, म्हणजे एक त्याची आणि एक त्याच्या पत्नीचं. म्हणजे की रेशन कार्ड किंवा हे जे काय नॅशनल डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे आपलं जे आपण वापरतो त्याच्यामध्ये कधी तोही जाऊन ते घेऊ शकतो आणि कधी त्याची पत्नी जाऊन घेऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे जो आधार जे ह्यांचे जे वेंडर्स असतात जे आपल्याला आधार कार्डमध्ये सामावून घेतात हे पूर्णपणे त्याच्यामध्ये सामील होते. तरी अशा ज्या घटना आहेत आधारच्या इर्दगिर्द चालणाऱ्या त्याला कुठचंच कायद्याचं संरक्षण देण्यात नाही आलं आहे. बरं, आता ही आपली जी आपण जे एवढी काय आपली डिस्कशन चाललं आहे ते आधार कार्डाच्या सेक्शन 7 आणि सेक्शन 54
ह्याच्यामुळे काय झालं की आधार कार्ड वापरणं अनिवार्य झालेलं आहे, ते कायद्यात आलेलं आहे. तर त्याची बहस पूर्ण आपली संपूनच गेली, त्याच्यावरचे डिस्कशनच पूर्ण संपले. आधार हे अनिवार्य झालेलं आहे. पण आधारच्या सिक्युरिटीबद्दल काय हे सरकारला उत्तर देणं गरजेचं आहे. खेडपाड्यामध्ये तुम्ही डिजिटल इंडियाला घेऊन चाललाय, पण तिथे अवेअरनेसचं काय, लोकांनी कसं वापरावं, ते काय करावं, त्याच्याबद्दल ग्रीव्हन्स हँडलिंग मेकॅनिझम काय असावं. किंवा उद्या जर गावाखेड्यामध्ये माझी बोटं काढून नेली, म्हणजे गावाखेड्यातले जे अनपढ लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही घेऊन चाललाय हे सगळं नॅशनल डिस्ट्रीब्युशन सिस्टम, पण त्यांची जर बोटं अंगठेच काढून घेऊन झाले, असे गुन्हे जवळपास आपल्याला बघायला मिळतील. प्रशांत, किंवा डोळे बुबुळे काढून घेतले, असे गुन्हे येऊ शकतात. प्रशांत, एक दुसरा तुम्हाला मी उदाहरण देतो. कुठेही हॉटेलमध्ये आज आपण चेक इन करायला गेलो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी गेलो, ते आपलं ओळखपत्र मागतात. आपण चटकन आपलं आधार कार्ड त्यांना देतो. त्या आधार कार्डावर बरेचसे डिटेल असतात. त्याच्या आधारे मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की त्याच्या आधारे जर त्या हॉटेलचा डेटा कोणी हॅक केला, कोणी चोरला, तर त्या आधार कार्डाच्या नंबराच्या आधारे माझे फिंगरप्रिंट्स, माझ्या डोळ्याच्या बाहुल्यांचे डिटेल एकत्र करून मग माझ्या बँकेच्या अकाउंटवर हल्ला करून त्यातले पैसे विड्रॉ करून अशा गोष्टी होऊ शकणार नाहीत कशावरून? अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आली आहेत. हा डेटा सिक्युरिटीचा प्रश्न आहे. हा मी तुम्हाला अशा करता विचारतोय, झारखंडमध्ये तब्बल 13.5 लाख कार्डांचे डिटेल अशा प्रकारे चोरण्यात आले होते आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठा गोंधळ माजला होता. प्रशांत माळी, आपला हा जो डेटा आपण सगळ्याकडे वापरतो, मेन म्हणजे जेव्हा आधार कार्ड देतो त्या आधार कार्डला रिव्हर्स करून आपले फिंगरप्रिंट्स किंवा हे बुबळे घेऊ शकत नाही. पण आता जे आपलं डिस्कशन चाललं आहे ह्याच्यामध्ये असंख्य APIs आहेत ज्याच्यावरनं आपले जे छोटे छोटे डिव्हाइसेस आहेत ज्याच्यावरनं UIDAI ला कनेक्शन मिळतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की इथनं जेव्हा हे डेटा ह्यांनी स्टोअर करायचा नसतो, पण खूप वेळा असं बघण्यात आलं की हे डेटा स्टोअर करतात आणि तो गुन्हा आहे आधार कार्डाच्या हिशोबाने. पण तो गुन्हा नुसतं लिहून तुम्ही कसं त्याच्यावर आवर घालणार? ज्याला स्टोअर करायचं तो स्टोअर करेल. वापर जेव्हा तुम्ही त्याला पकडाल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की किती लोकांचे फिंगरप्रिंटचे ठसे तिथे स्टोअर झालेत आणि मग त्यांनी आपल्यावरती फ्रॉड केलं. जसं तुम्ही म्हणालात तसं पिन कार्ड फ्रॉड किंवा आपलं बँकिंग फ्रॉड आपल्यावर केलं. ही नंतरची बाजू झाली. पण आज रोखण्यासाठी काय करता की आज ते जे तुम्ही डिव्हाइसेस दिले, तुम्ही अगदी किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे डिव्हाइसेस मिळतील जे तुम्हाला सिम कार्ड्स वगैरे इश्यू करतात. ह्याचं सर्टिफिकेशन UIDAI करताय का? ह्याच्यासाठी काय लिगल फ्रेमवर्क बनवलंय का? तुमची माझी जी प्रिव्हेसी या पुरते भारतामध्ये सगळ्याकडे पसरली जाते, जिकडे तिकडे ठसे पसरले जात आहेत, ह्याच्यासाठी काय लिगल फ्रेमवर्क आहे? किंवा ह्याच्यावर किती जणांवर तुम्ही ॲक्शन घेतली, तो किती मोठी ॲक्शन घेऊ शकाल? आणि मुद्दा नंबर 2 की सरकारकडे माझा डेटा आहे, जर सरकारनेच उद्या माझा डेटा लीक केला तर मला काही कॉम्पेन्सेशन सरकार देणार आहे का? कारण IT ॲक्ट म्हणजे जो माहिती व तंत्रज्ञान IT कायदा आहे त्याच्यामध्ये बॉडी कॉर्पोरेटच्या डेफिनेशन खाली सरकार नाहीच हो. सरकारने काही केलं तर त्यांच्यावर काहीच येत नाही. आपण बँकेकडनं कॉम्पेन्सेशन मागू शकतो पण सरकारकडनं मागू शकत नाही. तर तुम्ही माझा एवढा मोठा डेटा घेतलाय तर माझ्यासाठी काहीतरी कॉम्पेन्सेशन. माळी, प्रॉब्लेम काय माहिती आहे? आपले मित्र अमर साबळे पारदर्शकता शब्द वापरतायत. तो नागरिकांनी सरकारशी पारदर्शक असावं या संदर्भात आहे. सरकारने नागरिकांशी पारदर्शक असावं या शब्दात नाही आहे. आम्ही सरकारशी पारदर्शक असलं पाहिजे, परंतु आमचा डेटा सरकार लीक करणार नाही या सिक्युरिटी सिस्टमच्या बाबतीत सरकार काय हमी देणार आहे? एका ब्रेक नंतर या सगळ्याची चर्चा करूया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी24 तास. प्रभात आहे. तुमच्या देहाचा मालक कोण? तुमच्या देहाचा मालक कोण? तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डाबरोबर येणारे तुमच्या हातांचे ठसे आणि तुमच्या डोळ्यांच्या बाहुलीचे असणारे डिटेल्स आता शेअर केले जाऊ शकतात आणि त्याच्याचमुळे हलकल्लोळ माजू शकतो. अशा प्रकारची सध्या चर्चा संपूर्ण सुरू आहे. त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं होतं प्रशांत माळी, अतुल काहते, विकास नाईक, अतुल लोंढे आणि अमर साबळे. विकास नाईक, आधार कार्डाच्या या सक्तीमुळं किंवा आधार कार्डाचे डिटेल पॅन कार्डाबरोबर लिंक केल्यामुळं सायबर गुन्हे वाढतील की कमी होतील? का त्या गुन्ह्यांमध्ये वैविध्य येईल, नवे नवीन प्रकार निघतील? काही प्रकारांचा उल्लेख मगाशी प्रशांत माळी यांनी केला होता. एक्झॅक्टली. गुन्ह्याचे प्रकार वाढण्याची संभावना जास्त आहे आणि जसं डेटा ज्यावेळी एक्सचेंज होतं त्याची सुरक्षिततेचं अजूनपर्यंत क्लॅरिटी नसल्यामुळे एस्पेशली हे सगळे
थर्ड पार्टी जे डेटा हँडल करतायत ते कुठल्या रीतीने त्याचा गैरवापर करण्याचं माध्यम प्रयोजनात आणतील हे फार सांगणं कठीण आहे. आणि पॅन कार्डशी जुळल्यामुळे किती वाढतील माहित नाही, पण ऑफकोर्स डेफिनेटली पॅन कार्ड इज रिलेटेड टू द फायनान्स, त्यामुळे संभावना जास्त आहे. संभावना जास्त आहे. अमर साबळे, मगाशी एक महत्वाचा मुद्दा आला होता पारदर्शकतेचा, तो मुद्दा आपणच चर्चेला घेतलेला होता. सरकार म्हणते नागरिकांनी पारदर्शक राहिलं पाहिजे, पण नागरिकांना अपेक्षा आहे सरकारनेही पारदर्शक तेवढंच राहिलं पाहिजे. आम्ही जो तुम्हाला अत्यंत विश्वासाने डेटा देतो तो डेटा कितपत सुरक्षित असतो, तो डेटा हॅक केला जाणार नाही याची गॅरंटी काय, असा सवाल विचारला गेला. आपण काय उत्तर द्याल? आपण व्यक्त केल्याप्रमाणे की या देशातील नागरिकांनी पारदर्शकता पाळली पाहिजे, याबरोबर सरकारने सुद्धा पारदर्शकता पाळली पाहिजे. कारण ही नैतिकता शासनाला पाळावीच लागणार आहे. सेवा हमी कायदा असू द्या, माहितीचा अधिकार असू द्या, या माध्यमातून सरकारने आपल्या प्रशासनामध्ये पारदर्शकता आहे हे मान्य केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सरकार सुद्धा या सर्व पारदर्शकतेच्या बाजूने आहे. परंतु युनिक आयडेंटिफिकेशन नंबर या माध्यमातून या देशातील प्रत्येक व्यक्तीला 12 डिजिटचा नंबर देऊन त्याच्या माध्यमातून या देशाच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक या सर्व सेवाशी या नागरिकांची लिंक शासन करू पाहत आहे. जी भीती आहे ती भीती बरोबर आहे, परंतु या देशामध्ये निर्माण झालेले सर्व प्रश्न ही सोडवण्याची जबाबदारी जशी समाजाची आहे तशी शासनाची आहे आणि शासन ते निश्चित पार पाडेल. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या अमर साबळे. अमर साबळे, आमचा असा घेतलेला डेटा एखाद्या मोबाईल कंपनी बरोबर शेअर केलेला नाही असं विधान करा, संपला विषय. जी आता भीती व्यक्त केली गेली असं होईल ना की हा जो प्राप्त झालेला डेटा हा सुरक्षित असला पाहिजे आणि शासन तो डाटा सुरक्षित ठेवण्याला बांधील आहे. ते शासन त्याचं कर्तव्य पार पाडेल, त्यामध्ये अजिबात ही होणार नाही. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, चला दुसरा प्रश्न, हा डाटा जर सुरक्षित. अमर साबळे, तुम्ही आश्वासन देताय, हे आश्वासन जनता नक्कीच लक्षात ठेवेल. एक दुसरा प्रश्न आहे की ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही ते या देशाचे नागरिक नाहीत असं समजायचं का? मग जर तसं असेल तर आधार कार्ड नाही म्हणून मुंबईतून किती बांगलादेशींना आतापर्यंत हुसकून बाहेर काढलं? या देशाची जर एक धोरण ठरलं असेल आणि या धोरणानुसार जर हा आधार कार्ड ही माणसाची आयडेंटिटी जर मान्य केली असेल तर या देशातील प्रत्येक व्यक्तीने आधार काढलं पाहिजे. आधार काढण्यासाठीची व्यवस्था शासनाने पुरवली पाहिजे. दुर्गम भागामध्ये असू द्या किंवा मुंबईच्या गर्दीमध्ये असू द्या, ह्या सर्व व्यवस्था शासनाने पुरवल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आवश्यक असणारा काळ हा दिला पाहिजे. परंतु या देशाचं जर धोरण असेल तर या देशातील धोरणानुसार प्रत्येक व्यक्तीनं आधार कार्ड हे प्राप्त करून घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आधार कार्ड नसेल तर तो या देशाचा नागरिक नाही, परंतु या देशाच्या ज्या मिळणाऱ्या सार्वजनिक व्यवस्थेतल्या सोयी सुविधा आहे त्याच्यापासून तो वंचित राहू शकतो. आणि म्हणून ह्या सार्वजनिक जीवनातल्या ज्या सोयी सुविधा त्याला प्राप्त करायच्या असेल तर या देशातली जे ठरलेलं हे धोरण आहे त्यांनी सुद्धा मान्य करावं लागेल आणि या धोरणाचं प्रामाणिक राहून त्यांनी पालन केलं पाहिजे. तुमच्या संपूर्ण उत्तरामध्ये अमर साबळे, माझा जो कळीचा प्रश्न होता त्याच्या उत्तरातला शब्द मात्र तुम्ही काही वापरला नाहीत की किती बांगलादेशींना आजपर्यंत परत पाठवलं आणि ही आधार कार्ड ही आमची एकमेव ओळख आहे का? मला कळत नाही. अतुल लोंढे, तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे, कारण तुम्हाला कळून चुकलेलं आहे की तुमच्या काळामध्ये सुरू झालं तेव्हा भाजप विरोध करत होतं, आता भाजप ते जोरात राबवतोय तेव्हा तुम्ही विरोध करताय. त्यावेळी भाजप सुरक्षितते प्रश्न मांडत होतं, आज तुम्ही विरोधात असल्यामुळे सुरक्षितते प्रश्न मांडताय. खरोखरच आधार कार्डाचा डेटा सुरक्षित आहे का हा खरा सवाल आहे. काय सांगाल? आणि विशेषतः आता पॅन अनेक ठिकाणी त्याची सक्ती केलेली आहे,
त्या सक्तीकरणामुळे काय तोटे आणि काय फायदे दिसतात तुम्हाला? राजकीय विरोधक म्हणून उत्तर देऊ नका, एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय तोटे आणि फायदे दिसत आहेत? उदयजी, याच्यामध्ये राजकीय विरोध करण्यासाठी विरोध मी तरी कधी करत नाही. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की या संदर्भामध्ये त्यावेळेसचे गृहमंत्री पी चिदंबरम साहेब यांनी नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर आणि रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया या दोघांनी पण सांगितलं होतं की आधार कार्डला या नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर सोबत अटॅच करता येणार नाही, कारण की सिक्युरिटीचे इश्यू निर्माण होतील. त्याच वेळेस याच्यावर चर्चा झालेली होती आणि असं ठरलं होतं की ज्या योजना लोकांपर्यंत न्यायच्या आहेत त्या टार्गेटेड असाव्या आणि त्या लोकांना मिळायला पाहिजे, हा महत्वाचा उद्देश होता. साहेबांनी मगाशी सांगितलं राज्यसभेत चर्चा झाली, लोकसभेत चर्चा झाली. हा मुद्दा क्लिअर करणं जनतेसाठी आवश्यक आहे. मनी बिलमध्ये थोडीफार चर्चा होते, पण ज्या 3 दुरुस्त्या दिल्या होत्या सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये राज्यसभेने, त्या स्वीकारण्याची अट मनी बिल जर असेल तर लोकसभेला नसते. लोकसभेमध्ये यांचं बहुमत आहे, यांनी कुठल्याही त्याची चर्चा केली नाही, त्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या आणि ते पास करून घेतलं. फायनान्स बिल असतं तर त्याला राज्यसभेत सुद्धा वेगळ्या पद्धतीनं पास करावं लागलं असतं. हे जाणीवपूर्वक साबळे साहेबांनी स्किप केलं, हरकत नाही. महत्वाचा मुद्दा असा की फरवरीमध्ये ॲक्सिस बँक, त्याच्यानंतर सुविधा इन्फोसर्फ, ई मुद्रा या लोकांनी इलिगल स्टोर केला डेटा आधारचा बायोमेट्रिकच्या पद्धतीने. त्यांच्याकडे फिंगरप्रिंट्स होते आणि ते डबल टिबल वापरून त्यांनी केलं. त्याच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला होता. योजना चांगली आहे, योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही विरोधासाठी विरोध कधी केला नाही कोणत्याही बाबतीमध्ये, पण ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, ज्या सांगोपांग चर्चा सभागृहामध्ये व्हायला पाहिजे नव्हत्या, त्या झाल्या नाही. आणि पारदर्शकतेचा प्रश्न साबळे साहेबांनी उपस्थित केला. थोडीशी चर्चा बाजूला जाईल, पण मी सांगतो आपल्याला, रिझर्व्ह बँकेनी आणि प्रिंटिंग प्रेसनी किती पैसे प्रिंट केले, किती नोटा प्रिंट केल्या, ह्या आजपर्यंत सांगितल्या नाही. आणि लोकपाल बिल पास आमच्या काळात झालं, अजूनपर्यंत लोकपालाची नेमणूक केलेली नाही आहे. त्यामुळे अनेक पारदर्शकतेचे मुद्दे आपल्याला काढता येईल, पण तो मुद्दा इथे नाही. फक्त पारदर्शकता शब्द वापरला म्हणून मी फक्त त्यांच्या आठवणीसाठी सांगितलं. प्रश्न महत्वाचा हा असा आहे की ही योजना भ्रष्टाचार किंवा लिकेजेस ज्याला म्हणतो आपण योजनांमधले, ते दूर कर. की जर तुमचं पॅन कार्ड जर अटॅच केलं, तुम्ही उद्या तुमचा सगळा जो आरटीआय मध्ये जे अलाउ नाही आहे, आरटीआय मध्ये एक्सक्ल्यूड आहे इन्कम टॅक्स, ती सुद्धा माहिती लोकांपर्यंत जाईल. आणि सिक्युरिटीच्या अनुषंगाने व्यक्तीच्या स्वतःच्या तो काय करतो आणि काय नाही करतो. आता हा मुद्दा आर्टिकल 19 ते आर्टिकल 21 या फ्रेमवर्कमध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्य हक्काच्या संदर्भामध्ये कोर्ट डिफाईन करेल. त्यामुळे आता त्याच्या डेफिनेशनमध्ये आपण जाऊ शकत नाही, पण ते नक्कीच करेल कोर्ट. पण आज हा जो महत्वाचा मुद्दा आहे सिक्युरिटीचा, पर्सनल सिक्युरिटीचा, कुठल्याही व्यक्तीला, आपण लोकशाहीमध्ये आहोत, आपण काय अथॉरिटेरियन गव्हर्नमेंटमध्ये नाही आहोत, समाजवादी अधिकारशाहीमध्ये नाही अतुल लोंढे, हाच तो मुद्दा आहे की तुमच्या देहाचा, तुमच्या वर्तनाचा नेमका मालक कोण? अशा प्रशांत माळी, तोच तर खरा मुद्दा आहे की आधार कार्डाचा वापर करून सरकार आमच्यावर पाळत ठेवतंय, अशी भीती व्यक्त केली जाते. जीवित आणि वित्त, काय सांगाल प्रशांत माळी? आता जे मिस्टर लोंढे यांनी म्हटलं की ई मुद्रा, ॲक्सिस बँक आणि ह्यांच्यामधनं जे फिंगरप्रिंट्स लीक झाले आपले, म्हणजे ज्यांनी फिंगरप्रिंट स्टोर केले होते. आता 2 मुद्दे आहेत ह्याच्यावरती. त्यांनी फिंगरप्रिंट्स माझे आणि तुमचे स्टोर केले म्हणून त्यांच्यावर आपण आधारच्या कायद्याखाली आपण त्यांच्यावर ॲक्शन घेऊ, त्यांना जेल करू, त्यांच्याकडनं पैसे घेऊ. पण त्यांनी माझा डेटा चोरला, त्यांनी डेटा ठेवला, त्याचं काय? त्यांनी तो डेटा डिलीट केला का? कारण आता नवीन आधारचे जे रूल्स आलेत माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली, त्याच्यामुळे ई साईन नावाची गोष्ट आली आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर एवढं सोपं आहे की मला 500 रुपये भरायचे आहेत त्यांच्याकडे फक्त, आणि ते माझ्या आधार बेस्ड ऑथेंटिकेशन मला ई सिग्नेचर देणार आहे. म्हणजे मला कुठचीही डॉक्युमेंट, PDF डॉक्युमेंट फाईल्स वरती माझी सिग्नेचर लावता येते आणि ते कायद्याच्या दृष्टीने ऑफिशियल ॲग्रीमेंट मानलं जातं. ते जी माझी सिग्नेचर आहे ती वेट सिग्नेचर सारखीच माझी ई सिग्नेचर मानली जाते. ह्या नवीन सरकारने माहिती व तंत्रज्ञान खाली जो अमेंडमेंट्स आणले आहेत, आधार कार्डला जे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरमध्ये इन्क्लूड केले, ते महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जिकडे जिकडे ज्यांनी माझे फिंगरप्रिंट स्टोर केलेत, ज्यांना गुन्हेगार म्हणून तुम्ही त्यांना पकडलंय, तर मग त्या फिंगरप्रिंटच्या डेटाबेस तुम्ही केलं काय? म्हणजे आम्हाला माहित पाहिजे की माझा फिंगरप्रिंट तुमच्या. आता त्यांनी जर मार्केटमध्ये विकला आणि माझा त्यांनी जर ई सिग्नेचर कोणी भलत्यांनी घेतला, तर माझ्या नावाने कोणी डॉक्युमेंट साईन करत सुटेल हो. तर मग ज्यांनी घेतलं त्याची डिस्ट्रक्शन पॉलिसी काय? तुम्ही डिस्ट्रॉय केलं का? किंवा त्यांना ई मुद्राला समजा CA सर्टिफाईंग ऑथॉरिटी आहेत, त्यांना काढून टाकलं का बिझनेसमधनं? तर त्यांच्या डेटाबेसचं झालं काय? ह्याची जी उत्तर पारदर्शकता हवी आहे, तर इथे पण हवी आहे. म्हणजे मला आधार खूप आवडत आहे, पण मला माझ्या डेटाबद्दल चिंता आहे, माझ्या क्लायंट्सच्या डेटाबद्दल
चिंता आहे, माझ्या भारतवासियांच्या डेटाबद्दल चिंता आहे, की जर हा डेटा लोकांच्या हाती पडला, हा डेटा ह्यांनी जर कोणाला आधीच विकला असेल तर तुम्ही काय करणार? तुम्ही त्यांना 2 वर्ष 3 वर्ष जेलमध्ये टाकाल, ह्याच्या व्यतिरिक्त काय? पण माझा फिंगरप्रिंट गेला तर माझं अख्खं जीवन, माझी प्रिव्हेसी, माझे बँक बॅलन्स सगळं गेलंय. प्रशांत माळी, तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. तर आधार चालेल का? करेक्ट. अतुल काते, प्रगत देशांमध्ये कुठेही आधार सारखं कार्ड सक्तीचं करण्यात आलेलं नाहीये, किंबहुना आधार कार्ड वापरलं जात नाही अशा स्वरूपाचं. मग भारतामध्ये शेवटचा प्रश्न, भारतामध्ये याची सक्ती का करण्यात येते? काय हेतू आहे त्याची? कितपत सुरक्षितता आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना खरं म्हणजे एक मी प्रश्नच विचारेन तो असा, की आपण सर्वसामान्यपणे कुठलीही माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड्स वापरतो. तर ते का? याचं कारण असं असतं की समजा उद्या पासवर्ड जरी लीक झाले, हॅक झाले, तरी ते बदलता येतात. पण फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांचे ठसे हे एकदा घेतले आणि एकदा चोरले गेले की ते बदलता येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ माझी समजा ही माहिती कुणी चोरली, जसं आत्ता प्रशांत माळी म्हणाले, ती माहिती कधीही कुठेही बदलता येत नाही. म्हणजेच आयुष्यभर माझा पासवर्ड हॅक झालेला आहे आणि तो कधीच मला बदलता येणार नाही. हा याच्यामधला अतिशय गंभीर धोका आहे. म्हणजे आपण इतर सगळी ॲप्लिकेशन्स किंवा सगळी सॉफ्टवेअर्स वापरतो, त्यामध्ये समजा उद्या काही चूक झाली, हॅक झाली, आपण कित्येकदा वाचतो याहू मेलचे पासवर्ड्स हॅक झाले, दुर्दैवाने त्या ईमेल्स हॅक होतात, पण मी तो पासवर्ड बदलू शकतो. म्हणजे भविष्यात तरी ते सुरक्षित राहतं. पण एकदा माझ्या फिंगरप्रिंट्स किंवा डोळ्याचे ठसे हे हॅक झाले तर ते कायमस्वरूपी आणि भारतामधल्या प्रत्येक सेवा सुविधेसाठी हॅक झाले असा याचा अर्थ होतो. आणि म्हणून याच्याकडे अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे. प्रेक्षको, तुमच्या देहाचा मालक कोण या विषयावरची रंगलेली ही चर्चा आपण पाहिलीत. आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता यावी, कर चुकवेगिरी करणाऱ्यांना प्रतिबंध घालता यावा, याकरता IT रिटर्न फाईल करताना तसंच पॅन कार्ड मिळवताना आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याबाबत संसदेत व्यापक चर्चा झाली. सर्व राजकीय पक्षांनी त्याला मान्यता दिली. अशा प्रकारचं प्रतिपादन खासदार अमर साबळे, भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी सांगितलं. आमचा आधार कार्डाला विरोध नाही, पण आयकर भरताना त्याची सक्ती करण्यात आली आहे, त्याची गरज नाही असं सांगताना सरकारनं वित्त विधेयक म्हणून ते लोकसभेत मांडलं, राज्यसभेवर त्यामुळे त्याच्यावर चर्चाच नाही झाली. हा मुद्दा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी वारंवार मांडला. तर राज्यसभेत त्यावर चर्चा झाल्याचं अमर साबळे यांनी स्पष्ट केलं. बेनामी व्यवहार उजेडात आणण्याकरता सरकारनं ही तरतूद केली असेल तर त्यात गैर काय असा सवाल देखील साबळे यांनी मांडला. आधार कार्डाचा तपशील सरकारकडून जाहीर होणार नाही, पण बँका किंवा अन्य यंत्रणांशी आधार कार्ड जोडलं गेलं आणि त्यानंतर त्या यंत्रणांनी जर हा तपशील जाहीर केला किंवा ते जाहीर करणार नाहीत याची हमी कोण देणार? हा सगळा सवाल अतुल काते आणि विकास नाईक यांनी वारंवार आज मांडला. या तपशिलाच्या आधारे सिम कार्ड क्लोनिंग करून आर्थिक घोटाळे होऊ शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारकडे जमा झालेला डेटा लीक झाला तर त्याची भरपाई मिळणार का असा सवाल प्रशांत माळी यांनी केला. प्रेक्षको, नागरिकांनी सरकारशी पारदर्शक व्यवहार केले पाहिजेत यासाठी आधार कार्ड सगळीकडे अनिवार्य केले जात आहे. त्याला कुणाचा आक्षेप असायचं कारणच नाहीये. पण सरकार देखील नागरिकांशी व्यवहार करताना पारदर्शक राहणार का हा सवाल आहे. आधार कार्डाच्या निमित्तानं सरकारकडे जमा झालेला आमचा कधीही न बदलता येणारा तो काही पासवर्ड नाहीये, आमचा अंगठ्याचा ठसा हा काही पासवर्ड नाहीये, तो डेटा सुरक्षित राहील, तो चोरीला जाणार नाही, त्याचा गैरवापर होणार नाही, आर्थिक गुन्ह्यांसाठी तो वापरला जाणार नाही, याची हमी देखील सरकारनं द्यायला हवी. तुमच्या देहावर तुमचा अधिकार नाही असं म्हणणं युक्तिवाद म्हणून कोर्टात ठीक आहे, पण आमच्या खासगी आयुष्यात सरकारची ढवळाढवळ जनतेला रुचणार नाही एवढं मात्र नक्की. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.